हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज ठाकरे यांच्या घातपाताचा उद्धव ठाकरेंचा कट होता. रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप. तर एवढी वर्ष गप्प का होता? मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांचा सवाल. पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं एकजुटीने मेळाव्याची तयारी सुरू. वरळीच्या डोम परिसरामध्ये बॅनरबाजी. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पक्षाचं चिन्ह वापरत मेळाव्याची बॅनरबाजी. तर विजयी मेळाव्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल. नियोजित कार्यक्रमांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यामध्ये शरद पवारांऐवजी जयंत पाटील जाणार. तर मेळाव्यावरून काँग्रेसचं मत आघाडीच्या आड येणार नसल्याचंही केलं स्पष्ट. शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया महिनाअखेर पार पडणार. 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार निवडणूक. मुख्य नेता या पदासाठी एकनाथ शिंदेंनाही निवडणुकीला सामोरं जावं लागणार. कंत्राट आणि टेंडरच्या मागे लागू नका. आपल्या पक्षाचे संस्कार वेगळे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप आमदारांना कानपिचक्या. विकासकामं करताना मतदारसंघाचं भलं लक्षात घेण्याचा सल्ला. महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. जिल्हा स्तरावरती भाजप 48, शिवसेना 29, तर राष्ट्रवादीच्या कोट्यात 23 पदं. 138 महामंडळांवरती 750 सदस्यांची वर्णी लागणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात दाखल. बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार. इतरही कार्यक्रमांना हजेरी लावणार. अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस. काल 12,000हून अधिक भाविकांनी घेतलं बाबा बर्फानीचं दर्शन. संपूर्ण सुरक्षिततेत भाविक दर्शनासाठी रवाना. दुसऱ्या कसोटीमध्ये शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावरती भारताच्या 587 धावांचा डोंगर. गिलने ठोकल्या 269 धावा आणि दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड 3 बाद 77.